श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा असावी, स्वामी चरणी प्रार्थना। ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केले त्याचे मनापासून आभार, सर्वाचे मनापासून आभार। तुम्ही कमेंट करून सांगत आहे की तुम्हाला संदेश योग्य ते मिळत आहे। श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यावर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन। माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिटे डोळे बंद करून शांतपणे हे ऐक। हे 2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात। बाळा, नियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे। मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहेत। तुझी मनस्थिती नीट नाही। काय करू, कसं करू असं होत आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मार्ग मिळेल। जो स्वतःची मदत करतो आम्ही त्याचीच मदत करतो। तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरणशक्ती आहे। स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिले आहे। त्याचा उपयोग करूनही जर यश नाही आलं तर आम्ही आहोतच, कायम असो। पण तोपर्यंत प्रयत्न सोडू नकोस। सगळे चांगलं होणार आहे हे मनात धरून चल। बाकीचे सगळे आम्ही पाहून घेतो। विश्वास असलं की अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात। तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस। तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणारच। कर्मावर विश्वास ठेव, अपेक्षापेक्षा जास्तच मिळणार। आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तू तुझ्या सुंदर भविष्याचे जे स्वप्न रंगवले आहे ते तुझ्या आळसामुळे स्वप्नच राहतील। जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर लक्षात ठेव, मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते। अखंड विश्वास, अखंड नामस्मरण हे मनावर रुजावे लागेल। बाळा, तुझा खरेपणा कोणालाही सिद्ध करू नकोस। तू किती खरं आहेस हे तुला आणि मला माहीत आहे। तू त्यांना तुझ्या खरेपणा कितीही पटवून सांगितलं तरी त्याची तुझं म्हणणं ऐकून घेण्याची पात्रता नाही। म्हणून तुझा वेळ अशा लोकांवर वाया घालवू नकोस। स्वामीचा आशीर्वाद असेल तर सर्व काही ठीक होईल। आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल। वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल। आपल्याला पाहिजे तसं मिळेल। दिवस वाईट आहे, आयुष्य नाही। काळजी नको, तुझ्यासोबत आम्ही आहोत। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायम लक्षात ठेवा की ध्यानाची अंतिम पायरी चढल्याशिवाय नाम साधना म्हणावी तेवढी आणि म्हणावी तशी रंगत नाही। म्हणून ध्यानाला बसणं अतिशय आवश्यक आहे। बाळांनो, विश्वास ठेवा, तुझ्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते। कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी तुझ्यासाठीच काहीतरी करत असतो। लक्षात ठेव, सिंह आणि हरिण याच्या शर्यतीत अनेक वेळा हरिण जिंकते, कारण सिंह अन्नासाठी धावतो तर हरण आपला जीव वाचवण्यासाठी। यातून हेच सिद्ध होतं की गरजेपेक्षा उद्देश जास्त महत्त्वाचा आहे। हिम्मत नको हरू, प्रयत्न करत राहा। आज तुझे काम नाही झाले तरी काय झालं, उद्या होईल किंवा त्यानंतर होईल। तू मनापासून सर्व प्रयत्न कर। मी आहेच बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणीही तुटत नाही। भले मध्ये तुझी साथ सोडतील, तुला एकटे पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करते, तुझ्या जीवाभावाची माणसं सुद्धा तुला एकटं पाडतील। तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल की सगळं संपलं आहे की काय। तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व काही अपेक्षा आपलेपणा संपतो तेथूनच तुझ्या या प्रमण नायकाचा खेळ सुरू होतो आणि सर्व अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात। अपयश आलं तर खचून जाऊ नकोस। तू कुठे कमी पडला आहेस ते शोध आणि पुन्हा प्रयत्न कर। साथ द्यायला मी आहे, भिवू नकोस। मी कायम तुझ्या सोबत आहे।
तुझ्या सध्याचा काळ किंवा तुझा भूतकाळ हा खूप संकटांनी भरलेला होता आणि देवाला सर्व काही कळतं. त्याचे तुमच्यासाठीचे हेतू उत्कृष्ट असतात आणि ते तुम्हाला सुखी आणि यशस्वी बनवतात. लक्षात ठेव, गुरुचा अदृश्य हात तुझ्या डोक्यावर आहे. मनुष्याच्या आयुष्याचे गणित कोणालाही उलगडलं नाही, कारण नीतीच्या मनातलं कोडं कोणालाही सुटलं नाही. गुरुच्या शब्दाला परमेश्वरसुद्धा खाली पडू देत नाही, कारण कोणत्याही संकटाच्या वेळी गुरु आपल्या शिष्याची साथ कधीच सोडत नाही. गुरुचा अदृश्य हात सदैव आपल्या बरोबर असतो. जर सेवा केली आहे तर वेळ आल्यावर त्याचं फळ हे निश्चित मिळणार. चांगल्या कर्माची फळं चांगली असतं. मुखातून गेलेलं स्वामी आणि निस्वार्थपणे केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला वारंवार अक्कलकोटला स्वामीचे दर्शनाला जातं आलं नाही तर निराश होऊ नका. तुमच्या घराजवळ स्वामीचं मठ नसेल तर कदाचित तुम्हाला वाईट वाटतं की आपल्याला स्वामीच्या पादुकावर सकाळ संध्याकाळ आपला माथा टेकवता येत नाही. तुम्ही कशाचीच काळजी करू नका. तू फक्त बसल्या जागी माझे नाव घे. माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे व माझे जन्मोजन्मीचे थेट नाते आहे. तुझी अडकलेली कामे नक्की पूर्ण होणार आहेत. आणि लक्षात ठेव, आपली वाटणारी सगळीच आपली नसतात. म्हणून डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवड. वेळेला महत्त्व दे, पण जिथे तुला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नकोस. आणि लोक फक्त हातातलं घेऊ शकतात, नशिबातलं नाही. मनासारख्या गोष्टी घडत नाही, मिळत नाही म्हणून निराश होऊ नकोस, डगमगू नकोस. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. माझ्या अखंड नामस्मरणात राहा. मग तुला माझी परिचिती येते की नाही. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत उभा राहतो का नाही. एक दिवस तुझे कर्म तुला भेटायला येतील, मग ते चांगले असो किंवा वाईट. बाळा, तुझ्या मनात येणाऱ्या शंका कुशंकामुळे तू माझ्यापासून हळूहळू लांब चालला आहेस. त्यामुळे पहिल्या तुझ्या मनातील शंका कुशंकांना काढून टाक, मग तुला मार्ग दिसेल. चिंता करू नकोस. तू आमच्यावर सर्व काही सोपवलं आहे ना. मग आत्ता काय करायचं ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. परमेश्वराची कृपा होते. पण जर तुमच्यामध्ये श्रद्धा आणि सुबरी हे 2 गुण असतील तर पुढं जायचं असेल तर चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस. देवावर श्रद्धा असेल तर गोंधळातसुद्धा मार्ग निघेल. आणि लक्षात ठेव, माझ्या दरबारात येणारा अश्रू घेऊन येतो, पण जाताना नेहमी चेहऱ्यावर हसूच घेऊन परत जातो. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.